चहूबाजूनी डोंगर आणि याचा इतिहास पण खूप इंटरेस्टिंग आहे. इथे पोप नावाचा इंग्रज अधिकारी होता. त्याला हे गाव खूप आवडलं. त्याने तिथे जाऊन स्वतःचं घर बांधलं आणि तो दर रविवारी तिकडे जायचा. त्यामुळे दर संडेला हा येतो. पोप संडे करत त्या गावाचं नाव झालं फोप संडे आणि त्यामुळेच ह्या गावाला फोप संडे असं म्हणतात. तो जो इंग्रज अधिकारी आहे, त्याच्या घराच्या भिंती अजूनही तिथे आहेत. म्हणजे एकदम त्याने असं माचीवरतीच घर बांधलं होतं. म्हणजे तुम्ही इमॅजिनच करणार नाही, इतकी अप्रतिम जागा आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले जवळचा फोपसंडी धबधबा आणि गाव सुंदर आहे. जाण्याचा रस्ता तर फार अप्रतिम आहे. म्हणजे तुम्ही इतक्या ठिकाणी थांबाल. शक्यतो स्वतःची गाडी घेऊन जा. त्यामुळे आपल्याला मनात येईल तिथे थांबता येतं. खूप छोटे-छोटे धबधबे तुम्हाला वाटेत लागतील. संपूर्ण हिरवागार परिसर असतो हा जुलै आणि ऑगस्टमध्ये. त्या गावात गेल्यानंतर साधारण 15 ते 20 मिनिटाचा ट्रेक आहे. ट्रेकपेक्षा चालणं म्हणेन मी. फार जास्त काही अवघड नाहीये. खाण्याची व्यवस्था तिथे नाहीये. म्हणजे वीकेंडला काही टपऱ्या असतात. पण शक्यतो सोबत खाण्याचे पदार्थ ठेवा आणि इथे सुद्धा शक्यतो वीकडेजलाच जा. पण हा खूप वेगळा धबधबा आहे आणि इथे फारशी लोकं जात नाहीत. आणि भारी गोष्ट म्हणजे धबधब्याजवळ गुहा सुद्धा आहे आणि त्या गुहेमध्ये लोकं राहतात. त्यांच्याशी पण तुम्हाला बोलता येईल. ते स्थानिक लोकं पण खूप फ्रेंडली आहेत. सोबत तुम्हाला गाईड सुद्धा ते देऊ शकतात. त्यामुळे एक छान वेगळा अनुभव असेल फोपसंडी धबधब्याचा.